नमस्कार मंडळी, मी ऍडव्होकेट सुधीर शिंदे आपणासाठी एक माहितीचा विषय घेऊन आलोय. आज सगळ्यात चर्चेत असलेला विषय म्हणजे आंदोलन. मित्रांनो, हे आंदोलन आपण जे करतो हे कायदेशीर आंदोलन असतं. या कायदेशीर आंदोलनामध्ये आपण कोणाकडून परवानगी घ्यायची, कशी घ्यायची आणि हे आंदोलन कशी लढायची याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. खरं पाहता अन्नदात्यासाठी अन्नत्याग नावाचं आंदोलन आमदार रोहित पवारांनी चालू केलं. त्याच्यानंतर मराठा योद्धा मनोज जरांगे दादांनी आरक्षणासाठी आंदोलन चालू केले. तसेच प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांनी ओबीसी मोर्चासाठी आंदोलन चालू केले. अशा प्रकारचे एससी एसटीचे अॅट्रॉसिटीचे मोर्चे तसेच एखाद्या विषयावरती पाण्यासाठी आंदोलन, ही सगळी आंदोलन कोणत्या कायद्याखाली बसतात या कायद्याचा परिचय आज आपण करणार आहोत. तर हे सर्व स्वातंत्र्याच्या पूर्वी 1947 पूर्वी अशा प्रकारे कोणत्याही आंदोलनाला परमिशन नव्हती. त्यांच्या विरोधात सीआरपीसी 144 अंतर्गत 5 पेक्षा जास्त लोक जमली तर त्यांच्यावरती कारवाई केली जायची. परंतु त्याच्यानंतर रोलेट कायदा आला, त्याच्यामध्ये जमावबंदीचा आदेश लागू केला आणि आपणाला एकत्र आल्यास विना वॉरंट अटक करण्याचा आपणाला हक्क आला. त्याच्यानंतर इंग्रजांचा कालावधी संपला. त्याच्यानंतर भारतीय संविधानामध्ये फ्रीडम टू स्पीच अँड एक्सप्रेशन